गणेश चतुर्थीला गणेशाची प्रतिष्ठा करण्यापूर्वी मंगल प्रवेश आपल्या घरामध्ये कशा पद्धतीने करावा जेणेकरून आपल्याला सुख आणि समृद्धीची प्राप्ती होईल ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर येत्या 7 सप्टेंबरला शनिवारी तो शुभ दिवस आहे। शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या दिवशी मध्यान्ह काळामध्ये श्री गणेशाचा जन्म झाला होता। त्यामुळे या दिवशी गणेशाची स्थापना आणि पूजेसाठी ही तारीख आणि वेळ अतिशय योग्य मानली जाते। श्री गणेश प्रतिमेचे विसर्जन हे 17 सप्टेंबर 2024 रोजी होईल, म्हणजेच मंगळवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी होणार आहे। परंतु घरातील आपण गणेशाची मूर्तीचा प्रवेश या दिवशी प्रत्येक घरात पार्थिव गणेशाची स्थापना केली जाते। परंतु केवळ बाजारात जाऊन गणरायाची मूर्ती खरेदी करून त्याची स्थापना करणे योग्य नाही। श्री गणेशाला जर प्रसन्न करायचे असेल तर गणेशाची घरात आनंदाने आणि योग्य विधीने प्रवेश करावा लागतो। गणपतीच्या आगमनापूर्वी घराचे दार, घरातील मंदिर याची सजावट करावी। ज्या ठिकाणी श्री गणरायाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे त्या जागेची साफसफाई करून तेथे कुंकुमने स्वस्तिक बनवावे, त्याच्यावर हळदीचे 4 टिपके बनवावे आणि अक्षता ठेवून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा। त्यानंतर त्याच्यावर पिवळे किंवा लाल कपडा पसरवावा, म्हणजे स्थापनेची जागा अगोदरच सजली गेली पाहिजे आणि पूजा आणि आरतीचे साहित्य सुद्धा आधीच आणून ठेवले पाहिजे। बाजारात जाण्यापूर्वी म्हणजे गणरायाला आणायला जाण्यापूर्वी आपण नवीन कपडे घालावे, डोक्यावर टोपी ठेवावी, पितळ्याचे किंवा तांब्याचे ताट सोबत घ्यावे किंवा एक लाकडी पाट घ्यावा ज्यावर गणपती बसून आपल्या घरात प्रवेश करेल। श्री गणेशजींची मूर्ती खरेदी करताना लक्षात ठेवा की गणेशाची मूर्ती ही नेहमी बसलेली असावी, त्यांच्या सोबत त्यांचं वाहन असावं। उंदीर त्यांचं वाहन आहे तर त्यामुळे गणपतीच्या सोबत उंदीर वाहन असावं। तसेच मूर्ती पांढरी किंवा सिंदुरी रंगाची असावी। सोंड ही नेहमी डाव्या बाजूला असावी। पितांबर किंवा लाल कपडे परिधान केलेले असावे। या गोष्टी लक्षात घेऊनच आपण मूर्ती खरेदी करावी। बाजारात गेल्यानंतर आपण आपल्याला आवडत असलेल्या मूर्तीचे मोलभाव करू नये। उलट गणरायाला दक्षिणा देऊन आपण त्यांना आमंत्रित करावे, आपण त्यांना आमंत्रण द्यावे की तुम्ही आमच्या घरी चला म्हणून आमची सेवा स्वीकार करा। अशा पद्धतीने आपण त्यांना आमंत्रित करावे, त्यांना हात जोडून मनोभावे त्यांना नमस्कार करावा आणि मग गणरायाला आपल्याला घरी आणावे। गणरायाची मूर्ती घराच्या दारात आल्यानंतर धूमधडाक्यामध्ये आणा, दारातच त्यांची आरती करा, त्यांच्या मंत्राचा जप करा। यानंतर गणपती बाप्पाचा जयघोष करा आणि घरात सजवून ठेवलेल्या जागेवरती त्यांची विधीपूर्वक त्यांच्या स्थापना करा। या मंगल प्रवेशानंतर त्यांची पूजा आणि आरती करा। असे मानले जाते की अशा प्रकारे आपण श्री गणेशाच्या मंगल प्रवेशाने जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे हे दूर होतात आणि कारण गणेश हे अडथळे दूर करणारे, संकट निवारण करणारे देव मानले गेले आहेत। त्यामुळे अशा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून जरूर कळवा। जर व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।